धनंजय मुंडे सुद्धा म्हणताना दिसले की जी काही सध्याची परिस्थिती आहे, जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे इतकं वाढलेलं आहे की हे पाहता राजकारणात राहावं किंवा राहू नये किंवा निवृत्ती घ्यावी या संदर्भात मी विचार करतोय. ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते काही अंश काही खोटं आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण मग त्याच्यापासून आपण सोडून जाता कामा नये. त्याच्यात राहून ही जी व्यवस्था आहे ती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जातीपातीचं राजकारण वाढलं म्हणून हे सगळे प्रस्ताव उत्तर दिले. आज ना उद्या माझा पुतण्या देशाचा पंतप्रधान होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका यांनी म्हटलं. असं की अनेक शुभेच्छा देणारे असतात, आमच्यासारखे असतात, त्यांच्या काकासारखे असतात. पण मला असं वाटतं की ज्यांना खरोखरच असं वाटतं की व्हावं त्याने ह्या गोष्टी अजिबात बोलू नये. त्या गोष्टी बोलल्यानंतर उलट जे होणार त्याचं नुकसान होतं. त्यामुळे त्याबद्दल काही चर्चा न करणं, व्हायचं असेल तर अर्थात झाला तर ते उत्तमच होती. परंतु त्यावर आम्ही काही बोलणं किंवा इतरांनी कोणी काही बोलणं म्हणजे त्यांच्या वाटेमध्ये थोडेसे अडचण निर्माण केलं जातं. नाना पटोलेंसारखे नेत्यांचे पाय धुण्याचे व्हिडिओ याच्यावरून आता खूप जोरदार टीका सध्या सर्वच राजकीय पक्षांना होती. सगळ्या राजकीय नेत्यांनी या संदर्भात काय मत मांडायला हवं, म्हणजे असं स्वरूपाचं कृत्य करणं कितपत त्रासदायक. आता मला सुद्धा काही लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहेत फुलं घेऊन आले. त्या लोकांची जी भावना आहे गुरुपौर्णिमा आणि मी एखाद्याला आपला आयकॉन मानलं तर त्या ठिकाणी त्यांना फुलं देणं. परंतु आता हे पाय धुणं, पाद्यपूजा वगैरे वगैरे याच्याबद्दल काही मी काही बोलू शकत नाही. नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा विषय अनेक वर्ष पेंडिंग आहे, त्यासाठी पुरेसा निधी मिळणं अपेक्षित आहे, तोही होत नाहीये. नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भातला नाशिक पुणे आणि ऑगस्ट क्रांती 9 तारखेला या संदर्भात आंदोलन देखील एक मोठं जे आहे ते सर्वपक्षीय होत्या अशी कानावर माहिती येते. आपली या सगळ्या अनुषंगाने काय भूमिका? मला दुसरं काही माहिती नाही, परंतु नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती जास्तीत जास्त लवकर झाली पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये हा प्रवास संपला पाहिजे अशा रीतीने त्या रेल्वे मार्गाची आखणी व्हायला पाहिजे. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवी शक्ती आहे, कसं त्यांना विचारा, मला काय. एक आहे की देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहे, त्यांचा अभ्यास आहे, ग्रास्पिंग पॉवर त्यांची फार चांगली आहे आणि कुठलाही विषय जो आहे हा त्यांना विचारलं तर त्यामुळे त्याचं विस्तृत उत्तर देण्याचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि अतिशय उत्तम मुख्यमंत्री म्हणून आपल्याला त्यांची सध्याच्या राजकारणामध्ये निश्चितपणे त्यांना करता येईल. खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. शहापूरमध्ये जे परवा भिवंडीमधला जो अपघात झाला त्यातून जे वाचवलेले TDRF चे जे जवान होते ते आता खड्ड्यामुळे मृत्यू झाले अशी घटना समोर आली शहापूर. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. पाऊस पडतोय खरं आहे, पण मध्ये मध्ये उघडतो सुद्धा. पाऊस ज्या वेळेला उघडतो त्यावेळेला आता अनेक गोष्टी आलेल्या आहेत. पडलेला खड्डा जो आहे तो व्यवस्थित सुकवणं, त्याच्यासाठी सुद्धा आता मिळालेल्या आहेत. आपल्याकडे काही गोष्टी आलेल्या आहेत की जेणेकरून तो खड्डा जो आहे तो तिथला, कारण डांबर आणि पाणी यांचं जे दुश्मनी आहे त्यामुळे जर परत डांबर टाकायचं असेल तर तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि खड्डे बुजवताना ते पूर्णपणे असे चौकोनी करून, जर का असं वाकडा तिकडा असा असतो त्याला व्यवस्थित चौकोन करून थोडा खोल करून त्याच्यामध्ये जर ते ॲस्फाल्ट कोल्ड मिक्स व्यवस्थित जर दाबलं तर तो खड्डा परत उघडणार नाही. परंतु आता अलीकडे काय जसा खड्डा आहे तसं त्याच्यात टाकून देतात. ते अजिबात खड्डे भरण्याचं हे शास्त्र नाही. खड्डे भरण्याचं शास्त्र हेच आहे, जिथे खड्डा झाला असेल तिथे व्यवस्थित चौकून करणं,
तो थोडासा खोल करणं आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे मग ते तो जे काही मटेरियल असेल ते असं परत बाहेर येत नाही. पण आजकाल काय ते आपलं खड्डे भरतं घर लागतं आणि परत ते असे निघून जातात. दुर्दैवाने ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आहे ते वाढत चाललं. असंच कुठेतरी दिसतं. नाशिकमध्ये 4 असेल, आता हा एक मृत्यू आत्ताच झालेली घटना आहे. त्यामुळे खड्ड्यामुळे मृत्यू होण्यामुळे अधिकारी लक्ष देत नाही असं म्हणायचं. नाही, अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे त्या विषयावर. आणि मी सांगतो त्याप्रमाणे जे आहे हे खड्डे भरायला तर त्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर वगैरे असेल त्यांना सांगितलं. नाशिक पाठोपाठ रायगडमधील देखील पालकमंत्री पदाचा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. भारत मंत्री म्हणतात की अंदर की बातें फिक्स झालेले, फक्त घोषणा बाकी आहे. सर, मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाली, चर्चा सुरू झाली होती. आज बिहारमध्ये निवडणूक होती आणि या निवडणुकीत सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर हे आघाडीवर आहेत. 8-9 राऊंड झालं, 4,500 मतांना पुढे. असे नाही की मतदारसंघात मोठा असतो. काही भागामध्ये एखाद्या पक्षाचं प्राबल्य असतं, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या पक्षाचं प्राबल्य असतं. त्यामुळे पूर्ण जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही.